श्वास सावयाचा, देह लाजतो कैचा, स्पर्श होत पाखराचा, वाट चालता सख्याची होई नाद पैंजणांचा, प्रीत उंबऱ्या पलाड शोधते खुणा सुखाच्या, गुंजते बासरी अंतरी ओल्या प्रेमसरी, रास रंगात भिजते अनुक्षणते केशरी, राधा बावरी बावरी, राधा बावरी, राधा बावरी बावरी, राधा ही बावरी, राधा बावरी बावरी, राधा बावरी, राधा बावरी बावरी, राधा ही बावरी, राधा. यश, सौरभ, यश, सौरभ. रंजे, 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 काय झालं? कुला काय झाला? दे माझ्याकडे दे. काय झालं कुला? अरे काय झालं सांगशील का नाही? अहो सौरभ, रस्त्यात 2 माणसांनी आम्हाला अडवलं आणि धमकावलं. काय? कोण होते ते? हे त्या बन्सलच्याच माणसाचं काम असणार. आता सोडत नाही मी त्या बन्सल. अरे बाबा, कुठे निघालायस? आधी हातपाय तोडून घेतलेस, आता कुठे निघालायस तू? थांब इथेच. पण मला हा बन्सल कोण? सौरभ, मला वाटतं तू त्या बन्सलच्या वाटेला जाऊ नये. हवं तर पोलिसात तक्रार नोंदवा. खैरणार आहे तिथे, त्याला सांगा रीतसर जे काय आहे ना ते कायद्याने होऊ दे. हो हो, आपण तसंच करूया. मी येते बरोबर. पण मला हे समजत नाहीये की तुम्ही त्या बन्सलला सोडलंतच कसं? तो सुटला म्हणूनच त्याच्या माणसांचं डेअरिंग झालं ना हे असलं काहीतरी करण्याचं. उद्या माझ्या कुहूला काही झालं म्हणजे. हे बघा ताई, मी तुमची तक्रार नोंदवून घेतलेली आहे. हवं तर एक पोलीस पाठवतो साध्या वेशातला तुमच्या संरक्षणासाठी. हो, मला जेवढं शक्य आहे तेवढं तर मी करणारच. पण खरं सांगू का ताई, नाही म्हणजे आपले घरगुती संबंध आहेत म्हणून सांगतो राधाताई. तुमच्या सई मॅडम आणि कमिशनर साहेब यांचा खूप चांगला परिचय आहे. तेव्हा मॅडमना सांगा ना त्यांच्यावर बोलून घ्यायला. आणि घाबरू नका, माझं लक्ष आहेच. थँक्यू इन्स्पेक्टर. चला. अरे तुला सांग का, किती धूळ बसलीये. सगळं मीच बघायचं. घरातली साफसफाई पण करा, यांचं खाण्याचं पण बघा. काय गे सीमा, आमच्या समोर एवढी दादागिरी करते, टनाटना बोलत असतेस, मग त्यांनी ज्याने कोणी धमकी दिली त्याच्यासमोर का नाही बोललीस? त्याच्यासमोर का मूग गिळून गप्प बसलीस? दाखवायचा होतास तुझा हुशारपणा. हे बघा, कुहू बरोबर नसती ना तर दाखवलाच असता माझा रुद्र अवतार. बरं जाऊ दे त्या गुंडांबद्दल. आधी सांगा रात्रीचं जेवणाचं काय करायचं, नंतर कटकट करत बसाल. काही नको. आता मला तुझ्या हातचं काही खायचंच नाहीये. आता माझी धाकटी सून आलेली आहे, ती मस्तपैकी पदार्थ करून खायला घालते मला. मग शिवाय डॉक्टर आहे, त्या माझ्या पथ्या पाण्याचं बघून सगळं ती करत असते. अरे सकाळी तिने जे काय टोमॅटो आमलेट केलं होतं की नाही, इतकं अप्रतिम मी आयुष्यात खाल्लेलं नाही. काय घरू खरंच छान होतं. तुझ्यासाठी सुद्धा ठेवलंय तिने. अहो पण मी पोहे करून ठेवले होते, ते गेले ना फुकट. मीच सांगितलं तिला, त्या सीमाच्या हातचे पोहे मला नको, दुसरं काहीतरी कर. मीच सांगितलं होतं. मध्या, अहो ते तुम्हाला नाही आवडत, पण बाकी सगळे जण आवडीने खातात ना. तुम्हाला आवडत नाही तर करायचं काहीतरी वेगळं. बाकीच्यांनी खाल्ले असते, पण आता गेलं ना सगळं फुकट. काय म्हणणं? हो हो ना. हो हो, काय घाबरतोस की काय सीमाला? हे बघा, ते कुणालाही घाबरत नाहीत आणि घाबरवत सुद्धा नाहीत. तुमच्यासारखं नाहीये त्यांचं. उगीच एखाद्याच्या अंगावर ओरडत राहायचं. बघा बघा गारुअण्णा, कोण बोलतंय? म्हणजे घोड्याने खिंकाळत
गाढवाला विचारण्यासारखं आहे काय रे? का रडतोय? दादा तुम्ही स्वतःलाच गाढव म्हणून घेताय हा? मी काही म्हटलेलं नाहीये. उगीच त्याच्यावर नवीन वाद नकोय मला. जा ग बाई तू जा आता. तुझी हुकुमशाही संपलेली आहे. माझं सगळं खाणं पिणं बघायला माझी धाकटी सून आलेली आहे. कळलं की नाही? तू ना आता माझ्या पार्टीमधनं कटापच करून टाकले तुला मी. नकोस तू मला पार्टीत माझ्या. आता माझ्या पार्टीमध्ये राधा, रंजू, आमची चकुली आणि आपला ढगे यशवंतराव. बस आमची एवढीच पार्टी. आणि मी हो तू आहेस ना, तू आहेस. घारू तर असायलाच पाहिजे. तो आमच्या पार्टीचा सेक्रेटरी. चला उत्तम आहे. नाही पण तुमची धाकटी सून तुमचा हा थैथयाट किती दिवस सहन करते ते बघते ना मी. नाही पण मला तर मज्जाच येईल. म्हणजे माझ्या कानाला विश्रांती, तोंडाला विसावा आणि मुख्य म्हणजे मनाला शांती. वा वा मस्त छान. हा पण हे असंच करा म्हणजे झालं नाही. म्हणजे तुमची ही धाकटी सून आहे ना ती डॉक्टर आहे. ती हॉस्पिटलला जाते. ती 24 तास माझ्यासारखी घरात नसते. त्यामुळे सारखं आपल्या सीमा सीमा करत बसू नका. अजिबात करणार नाही. सीमा सीमा अजिबात करणार नाही. माझी धाकटी सून आणि मी बघून घेऊ काय ते. नाही ज्या दिवशी तू मला वृद्धाश्रमामध्ये ढकललंस ना त्या दिवसापासून तू कटाप माझ्या पार्टीमधनं. तू आणि तो कोण मार्कड दोघंही कटा. आमची आपली एवढीच लोकांची पार्टी. हा आणि तो उठपटांग सौरभी नको आणि तो नाटक्या नटरंगवाला तो तर नकोच नको. झालं ठरलं तर मग आजपासून म्हणजे आता ह्या क्षणापासून तुमचं खाणं पिणं तुमची औषधं सगळं सगळं राधा करेल. हो य राधा रंजूकडे हो य. ओके गेली. वा बरं वाटतंय रे आता. शृंखला तुटल्यासारख्या वाटतायत. रंजूताई शांत व्हा. काही नाही होणार. रंजू अगं निदान ते इन्स्पेक्टर फेरणार आपल्या ओळखीचे आहेत म्हणून आपल्याला रियालिटी कळली तरी. राधा तू सई मॅडमशी बोलून घेशील ना? हो नक्कीच. तुम्ही दोघं निघा. मी हॉस्पिटलला जाते. चल. नाही नको सौरभ. तू राधाला सोडून जे हॉस्पिटलमध्ये निदान काही दिवस तरी तिला आपण एकटीला सोडायला नको. अरे त्यांचा सगळा राग तिच्यावर आहे. हा तुम्ही असं करा ना मला एखादी टॅक्सी किंवा रिक्षा बघून द्या आणि मग तू जा तिला घेऊन. हा ठीक आहे चल. त्या बन्सलचं टेन्शन घेऊ नको. मला वाटतं ती लोक फक्त भंकस करतात. पोलीस बघून घेतील त्यांना. सो यू डोंट वरी. ओके फक्त एक काम कर. त्या खैरनारांचा निरोप दे सई मॅडमला आठवणीने. हो आणि तू आहेच माझ्या बरोबर. मग मला कसली चिंता. गुड गर्ल. डोंट वरी. चल. हो हाय. हाय. तू काय आम्हाला दोघांना फॉलो वगैरे करतेस का काय? सौरभ काही काय. इट्स ओके. एनिवेज माझ्या बाबांनी दिलेल्या ऑफरचं काय करणार आहेस तू? सौरभ जास्त विचार करू नको. संधी चांगली आहे. केसर तो जॉईन होतोय तुम्हाला. अरे पण राधा. सौरभ आता जास्त विचार करू नकोस. केसर तो जॉईन होतोयस ना? सांग ना तिला. सौरभ सांग. हे बघ मी फार विलिंग नाहीये पण केवळ ही फोर्स करते म्हणून जॉईन होतोय. हो वाव दॅट्स ग्रेट. कुणामुळे का असे ना तू तयार झालास ना ते जास्त महत्वाचं. चलो जाऊयात मग. बाबांना जाऊन सांगूयात. जा. अगं पण राधा तुला हॉस्पिटलला. अरे समोर तो हॉस्पिटल आहे. मी जाईन. तू जा. राधा यार. सौरभ जा. यशस्वी हो. जा. हो चल 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 चल. आणि काय राधा तो माझ्या बरोबर असला की यशस्वी होणारच. यू डोंट वरी. ही असली फालतू बडबड करायची असली ना तर मी नाही येणार. फिर भी मैं तुम्हें लेके जाऊंगी. चल 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 आता. कम ऑन चल ना. सौरभला कोणीही नेऊ शकत नाही माझ्यापासून कधीच.
वाट लावले तव्याची. जरा तेल टाकलं असतं तर, पण नाही. डॉक्टरीन बाईंची काहीतरी पथ्य असणार. तव्याची वाट लागली तरी चालेल. काय ग रंजू, काय झालं? तक्रार नोंदवली? काय म्हणाले इन्स्पेक्टर खैरनार? ते म्हणाले मी माझ्या परीनं सगळे प्रयत्न करतोच आहे, पण तुम्ही एकदा कमिशनर साहेबांशी बोलून घ्या. काय आहे, त्या बन्सलचे हात वरपर्यंत पोचले. त्याला वरूनच दट्ट्या बसू देत असं म्हणणं आहे त्यांचं. मग काय, मी बोलले राधाशी. राधा म्हणाले की मी बोलते सई मॅडमशी म्हणून. बोलायलाच हवं तिने सई मॅमशी. हे सगळं निस्तरण्याची त्यांचीच जबाबदारी आहे ना. हो ना, आपण तोंड देऊ ग कसंही, पण मला ना माझ्या कुहूची काळजी वाटते. तिला काही व्हायला नको. रंजू असं काहीही होणार नाही. तू नको काळजी करूस. आणि आपले राधा सौरभ कुठे गेलेत? हॉस्पिटलमध्ये. म्हणजे मीच म्हंटल सौरभला, राधाला एकटीला नको पाठवूस, तो सोडायला गेलाय तिला. अगं पण तुझ्या जीवाला सुद्धा तितकाच धोका आहे ना. तुला घरी सोडून मग त्यांनी हॉस्पिटलला जायला होतं. अगं बाई, हे नाही का आलं माझ्या लक्षात. रंजू, छोट्या छोट्या गोष्टी असतात, पण त्यांनीच माणूस कळतो. राधा, राधा, काय झालं? कसलं टेन्शन आहे तुला? मॅम, सीमा वहिनींना आणि रंजूताईंना बन्सलच्या माणसांनी धमकवलं रस्त्यात. काय? हो, मला भयंकर संताप आलाय मॅम. राधा, आम्ही तक्रार नोंदवलीये, पण असं वाटतंय स्वतः जाऊन ते बन्सलला. नाही राधा, नाही. तू जरा दमानी घे. हे बघ, मी कमिशनर जाधवांशी बोललेली आहे आणि त्यांनी मला ॲश्युरन्स दिलाय की या बाबतीमध्ये ते स्वतः लक्ष घालतील. ओके? त्यांनी मला सांगितलंय की तुम्हाला परत फोन करायची गरज लागणार नाही. जाधव साहेब स्वतः जिथे म्हणतायत की तुम्ही आता हा चॅप्टर क्लोज झाला असंच समजा, तेव्हा मला वाटतं की आपण तसं समजायला काही हरकत नाही. तू काळजी करू नकोस राधा. ओके. जाधव साहेबांना तुमच्याबद्दल खूप रिस्पेक्ट आहे, त्यामुळे जेन्युइन कारण असल्याशिवाय तुम्ही त्यांना असा फोन करणार नाही हे माहिती आहे त्यांना. सो माझी काळजी मिटली. बाकी घरची काय खबर बात? आणि सौरभच्या कामाचं कुठवर आलं? घरी सगळं मस्त आहे. आणि सौरभला केसरच्या वडिलांनी त्यांच्या कंपनीमध्ये PR चीफ म्हणून जॉब ऑफर केलाय. एकदम PR चीफची पोस्ट? म्हणजे पब्लिक रिलेशन हे सुद्धा एक शास्त्र आहे, फार मोठं शास्त्र आहे. त्याचंही ट्रेनिंग घ्यावं लागतं. एकदम एवढी मोठी. मॅम, सौरभचं एकूण टेम्परामेंट, त्याचा प्रसन्न स्वभाव या पोस्टसाठी आयडियल आहे. आणि प्लस तिथे त्याला 2 महिन्याचं ट्रेनिंग देणार आहेत. सो मला वाटतं त्यांनी हा जॉब घ्यायला काही हरकत नाहीये. हो, म्हणजे ते ट्रेनिंग देणार असतील सौरभला तर काहीच हरकत नाही. पण म्हणजे तू बघा राधा, मला असं वाटतं की या सगळ्यामध्ये केसर इन्व्हॉल्व आहे ना. मग विचार कर, कशाला उगीच विषयाची परीक्षा घ्यायची. तो फॅक्टर आहेच मॅम, पण माझ्या सौरभवर पूर्ण विश्वास आहे. खरं म्हणजे चीफ पीआरच्या पोस्टसाठी मला तेवढाच क्वालिफाईड, म्हणजे PR मध्ये मास्टर्स डिग्री असणारा माणूस आवश्यक होता. आणि माझी एकुलती एक मुलगी आहे, तिचे सगळे हट्ट पुरवतो मी, म्हणून तुला देतो ही पोस्ट. मात्र एक गोष्ट लक्षात ठेवायची. कोणती? तुझा खरा बॉस असेल तुझा असिस्टंट. तो सगळे निर्णय घेईल, सगळ्या पॉलिसीज ठरवेल. तो सांगेल ते तू ऐकायचं आणि सह्या करायच्या.
तू डमी असशील. बाबा हे बघ केसर, तुला हवा तसा 50,000 रुपये पगार देतोय याला मी, पोस्टही देतोय मिरवण्यासाठी, पण माझ्या बिझनेसचं नुकसान झालेलं सहन नाही करणार मी. 50,000 रुपये तुझ्या कपड्यांवर, ज्वेलरीवर, पार्ट्यांवर खर्च झाले असं समजेन मी. सो सौरभ, उद्यापासून जॉईन हो आणि सांगितलेलं लक्षात ठेव. गुड लक. व्हॉट एव्हर, पण ही मला मिळालेली संधी आहे असं मी समजतो. सो थँक्यू. हो आय अप्रिशिएट दॅट. केसर म्हणूनच कौतुक करत असते तुझं. पण माझा स्वभाव असा आहे की मला चुका झालेल्या नाही चालत. 3 चुकांनंतर कामावरनं काढून टाकतो मी. अर्थात तुला 100 चुकांचं लिमिट देणार आहे मी, तसं आमचं ठरलंय. ते लिमिट तू 3 दिवसात क्रॉस करशील याची खात्री आहे मला. मग मात्र लाड बंद. यू विल बी आउट. बाय केसर. केवळ राधाने सांगितलंय म्हणून हे सगळं सहन करतो. आता एवढा इन्सल्ट, इतकं फालतूत काढणं, केवळ तिचं मन राखायचंय म्हणून तुझ्या वडिलांनी एक हाणली असती आणि तुलाही. हो, सो स्वीट. राधाताई, मोनिका, गार्गी, किती छान दिसतेस तू. लग्नानंतर पहिल्यांदा भेटतोय आपण आज. हो, मी घरी यायचा प्रयत्न केला, पण आय नो. एनिवे, पण आपण कधी ना कधीतरी एकत्र येऊ ही आशा सोडली नाही हा मी. गार्गी, कशी आहेस तू? कशी असणार, वाईटच आहे. पण गार्गी, आता मन शांत ठेव. हे बघ, वस्तुस्थिती स्वीकारायलाच हवी ना. आपण चिडून ती बदलणार आहे का? उलट तुला आणि बाळाला त्रास होईल. हे बघ गार्गी, मी घरी येऊ शकत नाही, पण मोनिका, तू गार्गीला घेऊन अदनमधनं हॉस्पिटलमध्ये येत जा. हॉस्पिटल समोरच एक कॅफे आहे, आपण तिथे बसून भरपूर गप्पा मारूया. हा गार्गी, या कंडिशन मध्ये मी तुझा हात कधी सोडणार नाही हे लक्षात ठेव. तू खूप एकटी पडलीस गार्गी, पण आपण तिघी बहिणी आहोत ना एकमेकींना. मोनिका, याल ना तुम्ही? हो, नक्की. बरं, निघू मी? मला उशीर होतोय. अगं, पण हे काय सगळं, एवढी सगळी खरेदी? अगं, मॉलमध्ये गेले होते वाण सामान आणायला. ह्या घरासाठी पहिल्यांदाच घेते ना. बर बर, एन्जॉय. निघते मी. बाय गार्गी. सीमा, अगं काय काय ग, ठसका लागला? मग काय. अगं, पण दादांना एवढं तिखट नाही चालायचं. अगं, दादांसाठी नाहीच करते, आपल्या सगळ्यांसाठी करते. दादांसाठी तू आणि राधा करणार आहात, आहे ना लक्षात? अगं, त्यांचं बोलणं कशाला मनावर घेतेस तू? त्यांचा स्वभाव माहितीये ना तुला. वा ग वा, मनावर घेतेस का म्हणून काय विचारतेस?
अगं त्यांनी इच्छा व्यक्त केली आहे तुमच्या हातचं जेवण्याची. हा, कंटाळले असतील माझ्या हातचं जेवण. करा ना, करा, मज्जा करा. मला तर खूप मजा येईल. अगं राधा, काय ग एवढं काय आणलंस काय? ग्रोसरी. ग्रोसरी म्हणजे किराणा सामान म्हणायचंय का तुला? हो. मग म्हण की तसं. बघूया तरी काय 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 आणलंय ग. अगं ए, तांदूळ कशाला आणलेस तू? आपण वर्षाचे एकदम भरतो ना. हे बघ, ही तांदूळ घेऊन आली. आणि काय ग बाई, आता याच्यात काय काय आणलंस? रवा आहे, रवा आहे. रवा एवढूसा? पाव किलो? कुणाला पुरणार आहे तो? आणि आपल्याकडे आहे का भरपूर रवा? कडधान्य वगैरे आणली नाहीयेस ना? हो, त्याच्यात कडधान्य आपण नाही वाटेल ते वाण्याकडनं आणत. आपला एक ठरलेला वाणी आहे. हे सगळं करण्याआधी तू मला विचारायचंस ना. नाही, ते मी काल तुम्हाला बोलताना ऐकलं ना. हो, आणि घेऊन आलीस हे सगळं पाव पाव किलो. ऍक्च्युली मी एकत्र कुटुंबासाठी अशी खरेदी कधीच केली नव्हती. घरी सई मॅम घेऊन यायच्या आणि खारला मी आणि सौरभच होतो, त्यामुळे एवढं पुरायचं आम्हाला. मला अंदाज नाही आला. मग विचारायचंस ना. ते काय नाही ग, ही काय ती मॉलची संस्कृती भिनलीये तुमच्या मनात. एकावर एक फ्री, ही ऑफर ती ऑफर. काय घरात हवं नको ते बघायचंच नाही, फक्त घेऊन यायचं. आता इतकं काय काय आणलंयस ते आता कुठे ठेवू? ते आपल्याला हवंय की नको ते सुद्धा बघावं लागेल. गेले ना पैसे वाया. मग आता काय, मी आहे ना सगळं निस्तरायला. बरं चला, आता तुम्ही पटकन आवरून घ्या आणि कामाला लागा. मी फ्रेश होऊन येते. ए राधा, आजपासून दादांचा सगळा स्वयंपाक, चहा पाणी, खाणं सगळं तुला आणि रंजूला बघायचंय. म्हणजे तू केलेल्या टोमॅटो ऑमलेटवर ते बेहद खुश आहे. त्यामुळे आता बघा दोघांनी काय ते. तर ही असणार आहे कुहूच्या नादात, त्यामुळे तुलाच सगळं सांभाळायचंय. मी तुला काही मदत करू शकणार नाही यात आता. काय कुठल्याही परिस्थितीत सौरभला ही नोकरी मिळायलाच हवी. त्याला अनुभव मिळणं गरजेचं आहे. 4 वेगवेगळ्या ठिकाणांचे अनुभव त्याला मिळायलाच हवे. मला घाई नाहीये, पण त्याच्या करिअरचं पहिलं पाऊल पडलेलं मला पाहिजंय. आय लव्ह यू सौरभ. आय लव्ह यू सो मच. आय लव्ह यू टू. सौरभ, तू कधी आलास आणि काय झालं तिकडे? तुला नोकरी मिळाली का? आणि मला सांग, जॉब कुठे आहे आणि काय काम आहे तुझं? आणि तुझं ऑफिस कुठे? हो सांगतो. सांग ना. राधा, मला ना खरंच प्रश्न पडतो की तू एवढी मोठी डॉक्टर आहेस पण एवढी लहान मुलासारखी वागतेस ना कधी कधी. सौरभ, प्रत्येकामध्ये एक लहान मुलं असतं. ते लहानपण सांभाळावं माणसाने. आणि सौरभ, डॉक्टर आहे म्हणजे इस्त्री केलेला का चेहरा करायचा आणि वावरायचा असं नसतं. हो का? तसे नाही वावरत तुम्ही? मला वाटलं डॉक्टर म्हणजे सगळं भयानक, मोठमोठाली कॉम्प्लिकेटेड ऑपरेशन्स, सुया, कात्र्या, इंजेक्शन्स, रक्त, जखमा, घाणेरडी प्रिस्क्रिप्शन्स. डॉक्टर म्हणजे दादा धर्माधिकारी, डॉक्टर म्हणजे केदार धर्माधिकारी, डॉक्टर म्हणजे राधा धर्माधिकारी. सौरभ, आम्ही 1000 लोकांना बरं करतो ते नाही दिसत. हा, जा, मला नाही बोलायचं तुझ्याशी. अरे गंमत केली, ऐक ना सौरभ. प्लीज ना यार, खरंच गंमत केली. आणि खरं सांगू, डॉक्टर्स म्हणजे ना देव. देवांना जन्म घेता येत नाही ना, म्हणून ते डॉक्टर्स जन्माला घालतात. खरं. मला नाही बोलायचं, तू जा तिकडे. तिकडे म्हणजे कुठे? मला नाही. मी नेहमी रडवतोस मला. मी मगासपासून तुला विचारते की नोकरीचं काय झालं ते सोडून डॉक्टर्स कसे हॉरर असतात ते सांगतोयस. ओके म्हणालो ना, गंमत केली. आय एम सो सॉरी. आणि येस, मला नोकरी मिळाली.
मी आता एक जबाबदार माणूस झालोय आणि एक जबाबदार नवरा सुद्धा. त्यामुळे आता मीही पैसे कमावणार आणि रोज संध्याकाळी माझ्या बायकोसाठी स्वकमाईचा गजरा घेऊन येणार. खरंच? अगदी खरं. सौरभ, आय एम सो हॅपी, आय एम सो हॅपी. तुला माहिती, मला खरंच नाही आवडायचं जेव्हा सगळे तुला उठसूट बोलायचे. हा काही करत नाही, हा काही कमवत नाही, उन्हाळक्या करत असतो. मला खूप राग यायचा सगळ्यांचा. पण आता मी अभिमानाने सांगू शकते की माझं पिल्लू आता सौरभ, म्हणजे सौरभ आलाच नाही? जागेपणी स्वप्न पाहिलं मी. कुठली पोस्ट आहे याची? सांगू तुला, बाबांनी त्यांच्या कंपनीत चीफ पीआर या पोस्टवरती ठेवलंय त्याला. क्या बात है. अँड यू नो व्हॉट, 50,000 स्टार्टिंग सॅलरी. अभी पार्टी बनती है. पार्टी काय पार्टी? उद्या मी जॉईन होणार आहे. उद्या पगाराचा दिवस नाहीये. सो पार्टी नेक्स्ट मंथ प्लीज यार. मी पार्टी देते. म्हणजे काय, सौरभला जॉब मिळाला ना म्हणून मी पार्टी देते. मूवी, त्याच्यानंतर डिनर आणि मग डिस्को.
राधा सर यार चल ना ती बोल अरे ती बघेल. हॅलो सौरभ. हा राधा, मी केसर बोलते. सौरभ आमच्या बरोबर आहे आणि त्याच्या एजच्या मुलांमध्ये जरा एन्जॉय करतो, यु नो. सो आम्हाला जरा एन्जॉय करू दे आणि त्याच्या जॉबची पार्टी करणार होतो मी. ओके, सो बाय. अगं त्यांनी अजून जॉब सुरू पण नाही केला. उद्या पहिला दिवस आहे त्याचा आणि आजच पार्टी. आय नो, पण पार्टी मी देते. त्याला जॉब लागलाय ना, त्यामुळे माझ्याकडून पार्टी. लेट नाईट मूवी, नंतर डिनर आणि मग डिस्को. त्यामुळे रात्री खूप उशीर होणार आहे. तू वाट नको बघू शकतो. बाय. हॅलो हॅलो. जीजू स्वयंपाक कोणी केलाय? स्वयंपाक कोणी केला हे कळल्याशिवाय मी जेवायला सुरुवात करणार नाही. दादा बिनधास्त जेवा. आज तुमच्या स्वयंपाकाकडे मी पाहिलेलं सुद्धा नाहीये. वा वा वा, ठीक आहे. दादाने केला ना, अतिशय उत्तम स्वयंपाक असणार. वा 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 वा, अप्रतिम. आमटी थोडीशी पातळ आहे, भाजीमध्ये थोडं मीठ कमी आहे, पण स्वयंपाक अप्रतिम. बरं का रंजू, राधाने केलाय. घरू ते काय रे ताटात तुझ्या? भरली वांगी. भरली वांगी आहेत. वा वा वा. आणा. हा दादा, पण ती भरली वांगी मी केलेत. हा, त्यामुळे तुम्ही अजिबात बघू नका त्याच्याकडे. तुमच्यासाठी राधाने जे काही स्पेशल केलंय ते जेवा ना. यश, तुम्हाला मी अळूवडी वाढू का? अळूवडी आहे? हो, पण मी केली ती. राधा, तू आपलं ते भोपळ्याचं भरीत वाढ, तू केलेलं. देते. बाकी राधाच्या हाताला काय चव आहे. हो 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 हो, भोपळ्याचं भरीत अगदी भोपळा डोकावून बघतोय. बरं राधा, सौरभ कुठे आहे? सौरभला केसरच्या वडिलांनी PR चीफचा जॉब ऑफर केलेला आहे. 50,000 स्टार्ट आहे. वा वा वा, चांगला आहे चांगला आहे. काय सौरभला आणि PR काय संबंध आहे? उगीच काय आपलं काहीतरी. काय नाही, हा त्या केसरचा शहाणपणा असेल. राधा, तुला तरी कळायला हवं ना. त्याला सांगून टाक, काय घेऊ नकोस तो जॉब. आणि मुख्य म्हणजे आपल्याला केसरचे उपकार नकोयत. हा, मला तर वाटतं त्यांनी हा जॉब करायलाच पाहिजे. करायला पाहिजे जॉब त्यांनी. म्हणजे केसर जर फसवण्याच्या उद्देशाने त्याला देत असेल हा जॉब, तर त्यांनी हा करून तिला दाखवून द्यायला पाहिजे. हा, तिच्या नाकावर टिचून हा जॉब त्यांनी केला पाहिजे. काही गरज नाही. मी तुला जॉब दिलाय सांगून ही गळ्यात पडायची त्याच्या. त्यातून PR मधला काही एक्सपिरियन्स असता, डिग्री असती तर गोष्ट वेगळी. हे म्हणजे हात दाखवून अवलक्षण करण्यासारखंच आहे ना. काही गरज नाही असला वेडेपणा करण्याची. म्हणजे मी वेडेपणा करायला सांगतोय? दादा, मी असं काही म्हटलंय का? तुम्ही उगीच कुठला तरी विषय भलतीकडे नेऊ नका. सौरभने केसरचे उपकार घेऊ नयेत एवढंच माझं म्हणणं आहे. मला सीमाचं बोलणं पटतंय. उगाच कशाला कुणाची मेहरबानी आणि उगाच जन्मभर ओशाळा राहायचं. नाही नाही, अजिबात नको. सीमा, तू बरोबर आहेस. बोलणार होता. भरली वांगी, अळू वड्या बोलताय त्या. तिच्या हातचं खातोस ना, बरोबर आहे. मला वाटतंय सौरभनी हा जॉब करायलाच पाहिजे. हा, म्हणजे जर केसरनी फसवण्याच्या उद्देशाने हा जॉब त्याला दिला असेल, त्यातला त्याला अनुभव नाही हे माहित असून सुद्धा त्यांनी तिथे जॉब करायला पाहिजे, अनुभव घेतला पाहिजे, वर पगारही घेतला पाहिजे आणि तिला दाखवून दिलं पाहिजे. हा, ती कशी चुकीची आहे ती. काहीतरी भलत असेल तर काही शिकू नका त्याला. उगीच डोक्याला नसते व्याप नको. एक मिनिट, मी काय म्हणतो, आधी सौरभचा काय म्हणणं आहे ते ऐकून घ्या ना. त्याच्या म्हणण्याला कधी काही अर्थ असतो? अरे सगळे जण आपापला निर्णय त्याच्यावर लागत असतात. ते काही नाही. या वेळेला त्याचा निर्णय त्याला घेऊ दे. एक मिनिट, सगळे जण नाही. आपल्या घरामध्ये एकच व्यक्ती आहे जी सगळ्यांवर तिचा निर्णय लादत असते. तो मुद्दा वेगळा आहे. माझा म्हणणं एवढंच होता की त्या सौरभला विचारलं पाहिजे. तसा ना, त्याचं म्हणणं काय तर पण ऐकून घ्यायला पाहिजे. हो मॅम, खूप खूप मजा येते. मी तुम्हाला सांगितलं होतं ना, सौरभचा जॉब केसरच्या वडिलांनी ऑफर केलेला. ते मी आज घरी सांगितलं जेवताना. आणि त्याच्यावर खूप चर्चा झाली. सगळ्यांची
वेगवेगळी मतं होती, आर्ग्युमेंट्स पण खूप झाले. पण मॅम, त्याच्या मागे सौरभ बद्दल प्रेम आणि काळजीच होती. अगं राधा, घरात एवढी माणसं आहेत म्हटल्यावर मतभेद तर होणारच ना. ते मतभेद मांडणं आणि ते मिटवणं हीच तर संसारातली कसरत असते आणि गंमतही असते. आणि मॅम, तुम्हाला माहितीये, आज गंमत झाली. दादाने सांगितलं की यापुढे राधा स्वयंपाक करणार माझ्यासाठी. त्यामुळे मी केला, पण सीमा वहिनीने पण स्वयंपाक केला होता. त्यामुळे तिने केलेले पदार्थ बघून दादांना मोह झाला. पण मागणार कसे ना, त्यामुळे खूप गंमत आली. आणि मॅम, मी तुम्हाला थोड्या वेळाने फोन करते. अगं राधा, काय म्हणतायत सई मॅम? नाही, ते मी आपलं तसं नाही राधा, मला माहिती आहे तू सगळ्या गोष्टी त्यांच्याबरोबर शेअर करतेस, पण एक सांगू का, आपल्या घरातल्या लहान सहान गोष्टी म्हणजे घरातली वादावादी वगैरे ते त्यांना सांगत जाऊ नकोस. म्हणजे दादांना माझ्या हातचं जेवण नकोय हे असं काही सांगायची गरज नाही ना. नाही सीमा वहिनी, मी माझी हुशारकी म्हणून सांगत नव्हते. तुमची आळूवडी आणि भरली वांगी बघून त्यांच्या तोंडाला पाणी सुटलं. पण ते सांगणार कसे, त्यामुळे त्यांची पंचायत झाली. त्याची गंमत वाटली मला, म्हणून मी ते काही नाही ग, ह्यांचे हे नखरे आहेत ना 4 दिवसांपुरते. आत्ता सुद्धा ओट्यावर मी आळूवड्या झाकून ठेवल्यात आणि कुणाचंही लक्ष नाही असं बघून दादा नक्की तिकडे जाणार आणि गुपचूप आळूवड्या खाणार. होऊ दे त्यांच्या मनाचं समाधान. काय ग, काय झालं? तुम्ही किती गोड आहात सीमा वहिनी. ए पुरे आता बरं, जरा बस ना, मला तुझ्याशी थोडं बोलायचंय. बस. हे बघ, सौरभचं काय ते ठरव बाई आधी. मी तुला स्पष्टपणे सांगते, त्यांनी तो केसरचा जॉब करू नये असं मला वाटतंय. तू समजाव ना त्याला, का तूच पुश करतेस त्याला? नाही राधा, हे बघ, मला असं वाटतंय की हा जॉब घेऊन तो उगीच स्वतःची फजिती करून घेईल आणि परत त्या केसरचा ताप होईलच आपल्या डोक्याला. आता पण बघ, जॉब सुरू होण्याआधीच हिची पार्टी मला अजिबात आवडलेली नाही. हा सौरभ ह्या पार्टीला गेलाय ते. तू एक काम कर, तू त्याला फोन करून बोलव घरी. पटकन फोन कर. राधा आणि सौरभच्या बाबतीत कितीही बोलायचं नाही असं ठरवलं ना, तरी शेवटी माझा स्वभाव वाढवा येतो. हे असं वाटतं की वेडेपणा करतायत, आपण काय नुसतं बघत बसायचं? हो ना, हवाय कशाला त्या केसरकडचा जॉब? नाही नाही, ते काय नाही रंजू, तू म्हणतेस तेच बरोबर आहे. घेऊ देत त्यांना त्यांचे डिसिजन्स. ठेच लागली की शहाणपण येईल. हो, पण तोपर्यंत त्याचा पाण उतारा होत राहील. त्याचं काय? काय करणार सांग ना, आपण काय करणार? आता राधाने सांगितलं असेल सौरभला तू जॉब घे, तर आपण काही करू शकतो का? नाही ना. बर चल बाई, मला भूक लागली, आपण जेवून घेऊन येतो. कुहू उठायची माझी. हो, ही बघ राधा सुद्धा आली. चल बरं झालं आलीस, तू पण जेवायला घे. झालं काय, सौरभशी काही कॉन्टॅक्ट झाला का? हो, मी फोन केला त्याला. तो येतोय.
तुम्ही जेवायला बसा, आम्ही नंतर बसतो. ते थांबतेस त्याच्यासाठी? चल बस आमच्याबरोबर जेवायला बस. नाही, तो येतोय. मी थांबते त्याच्यासाठी. आम्ही उगाच वेडेपणा करू नकोस. आम्ही बसतोय ना जेवायला. चल. हे बघ, तुला थांबायचं असेल ना तर तू थांब, पण मी आपल्या अनुभवाचे बोल सांगते. सौरभ एकदा बाहेर गेला ना की त्याला कशाचंही भान राहत नाही. हा, तो घड्याळ विसरतो, घर विसरतो. नाही म्हणजे तू उत्साहाने थांबशील त्याच्यासाठी आणि तो तिथून जेवून यायचा. ए बायांनो, तुमचं काय ते तुम्ही ठरवा. हा, मी आता जेवायला बसते, नाही तर माझी कुहू उठेल. मी पण बसते बाई जेवायला. चल. ऐक बाई. आणि हो राधा, सौरभ आला की त्याला जेवण गरम करून वाढ. ऐक बाई. आणि सगळं जेवण गरम करू नकोस. हा, नंतर भांडी फ्रीजमध्ये ठेवता नाही येणार. त्याला लागेल तेवढंच गरम कर. नाही तर सरळ असं कर ना, मला उठवतो आपली. काय? नाही, मी करीन. बरं, जरा वरण गरम करत ठेवतेस? वरण.